सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. खरा मित्र तोच जो चुका दाखवतो. देवेंद्र फडणवीसांबद्दलच्या प्रश्नावर कॉफी विथ कौशिकमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर भूतकाळात कशाला जाता म्हणत मैत्री कायम असल्याचे दिले सांगते. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या 6 आरोपीला भाजपाकडून मानाचं पान. स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती. चहूबाजूने टीकेनंतर निर्णय फिरवला. जामिनावर बाहेर असलेल्या राष्ट्रवादीच्या प्रियंका तांबले बदलापूरच्या उपनगराध्यक्ष. बदलापूर अत्याचार प्रकरणी दंगल खडवल्याचा तांबलेंवर आरोप. महाविकास आघाडीच्या काळात फडणवीस शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न. यासाठी तपासात बाब उघड. तत्कालीन माजी पोलीस महासंचालकांकडून दबाव आणल्याचा निष्कर्ष. गणेश नाईकांच्या टांगापलटी करे इशाऱ्यावरनं शिंदे यांची शिवसेना संतापली. मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून नाईकांचाच टांगापलटी करण्याचा प्रति इशारा. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांचा जोर असतानाच पवार काका पुतण्यांच्या भेटीगाठी वाढल्या. पालिका निकालानंतर 17 तारखेला कृषी प्रदर्शनात एकाच मंचावर येणार. मुंबई महाराष्ट्राचं नव्हे तर आंतरराष्ट्रीय शहर. तमिळनाडू भाजपा नेते अण्णामलाईने तोडले अकलेचे तारे. मुंबई महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान वक्तव्यांना टीकेची झोड. औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर झाल्यावर जुन्या नावानं अपक्ष उमेदवाराचा अर्ज. नियमानुसार अर्ज बाद न झाल्यानं सेना भाजपाची कारवाईची मागणी. नागपूरमधील निवडणूक यंत्रणेसाठी ढिसाळपणा. 4 अपत्य असलेल्या उमेदवाराचा अर्ज वैध. पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा अर्ज वैध ठरवल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.